नमस्कार. आज आपण मोगल बादशाह बाबर यावरील किंवा यांच्या बाबतीत जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची आणि त्यांच्या पर्यायाची चर्चा करूया. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर बाबराने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून दिल्लीत मोगलशाहीची स्थापना केली. पहिला प्रश्न आहे मित्रांनो की बाबराचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? बाबराचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? 14 फेब्रुवारी 1483 मध्ये अंदिजान येथे फरगाना प्रांताची राजधानी. की कोणत्या गावी झाला असं जर विचारला तर अंदिजान, किंवा फरगाना प्रांत जर फरगाना पर्याय जर आला तर फरगाना आपण लिहायचं आहे. 14 फेब्रुवारी 1483 रोजी जर फरगाना असेल तर फरगाना लिहायचं, आणि फरगाना आणि अंदिजान जर असेल तर हे अंदिजान. म्हणजे आपण पर्याय वाचताना काळजीपूर्वक वाचाया. म्हणजे अंदिजान येथे, अंदिजान हे ठिकाण फरगाना प्रांताची राजधानी होती. प्रश्न दुसरा, बाबराच्या आई वडिलांचे नाव काय होते? तर बाबराच्या आईचं नाव कुतलग निगार खानम बेगम आणि वडिलांचं नाव उमर शेख मिर्जा होते. प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. की पुढील पैकी कोणत्या दोन पराक्रमी पुरुषांशी बाबर आपल्या माता आणि पित्याकडून आपले नाते लावत असे? की बाबराचं की कोणते दोन पुरुष होते? अनुक्रमे की चंगेज खान, बाबर आपल्या आईकडून म्हणजे माताकडून चंगेज खानाचा वंशज म्हणून नाव असे, आणि वडिलांकडून तैमूरलंग यांचा वारसा सांगत असे. आणि अशा रीतीने बाबर आपल्या माता पित्याकडून चंगेज खान आणि तैमूरलंग यांचं नातं किंवा यांचा वारसा सांगत असे. प्रश्न चौथा, मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? एकदम प्रायमरी स्वरूपाचा प्रश्न आहे, प्राथमिक स्वरूपाचा प्रश्न आहे. पण तरी असा प्रश्न जरी विचारला गेला तर आपल्याला बाबर हा पर्याय लिहावा लागेल की मोगल साम्राज्याचा संस्थापक हा बाबर होता. प्रश्न पाचवा, बाबराने कोणत्या युद्धानंतर दिल्लीवर आपली सत्ता स्थापन केली? प्रश्न एकदा काळजीपूर्वक वाचतो मी आणि तुम्ही ऐका. बाबराने कोणत्या युद्धानंतर दिल्लीवर आपली सत्ता स्थापन केली? तर पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर. पानिपतचे 3 युद्ध झाले आहेत मित्रांनो, आपल्याला माहित आहे 3 लढाया झाल्या आहेत. की पहिलं बाबर आणि इब्राहिम लोदी, दुसरं अकबर आणि हेमू, आणि तिसरं पानिपतची लढाई आपणास माहीतच आहे मित्रांनो की अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये लढली. म्हणून पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर ह्या तिघही युद्ध हे कलाटणी देणारी युद्ध ठरली. आणि म्हणून पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर बाबराने दिल्लीतील सुलतानशाहीचा शेवट करून तिथे मोगल सत्तेची स्थापना केली, मोगल वंशाची स्थापना केली. म्हणून बाबराने पानिपत युद्धानंतर दिल्लीमध्ये कोणत्या वंशाची स्थापना केली? तर मोगल वंशाची स्थापना केली. कुणाची सत्ता नष्ट केली? तर इब्राहिम शाह लोदीची सत्ता नष्ट करून, म्हणजे सुलतानशाहीची सत्ता नष्ट करून दिल्लीवर मोगल साम्राज्याची सत्ता प्रस्थापित केली. प्रश्न 6वा, भारतात येण्यापूर्वी बाबर इसवी सन 1504 ते 1526 पर्यंत टिंबटिंब येथील शासक होता किंवा कुठला शासक होता? तर बाबर 1504 ते 1526 की आपलं मूळ गाव म्हणजे वडिलोपार्जित गाव त्याला सोडावं लागलं उझबेक टोळ्यांनी त्याचा पराभव केल्यामुळे, आणि म्हणून तो काबूलला आला आणि काबूलमध्ये त्याने 1504 ते 1526 पर्यंत राज्यकारभार केला. प्रश्न 7वा, पानिपतची लढाई केव्हा आणि कोणाकोणात झाली? पानिपतची लढाई केव्हा आणि कोणाकोणात झाली?
तर मित्रांनो पानिपतची पहिली लढाई ही 21 एप्रिल 1526 रोजी 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झाली. बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झाली. प्रश्न 8वा, बाबराने कोणाच्या आमंत्रणावरून किंवा कोणाच्या निरोपावरून दिल्लीवर आक्रमण केले? बाबराने कोणाच्या आमंत्रणावरून दिल्लीवर आक्रमण केले? कोणाच्या आक्रमणावरून दिल्लीवर आक्रमण केले? तर दौलत खान लोदी. दौलत खान लोदी हा इब्राहिम लोदीचा काका होता आणि याच्या आमंत्रणावरून बाबराने दिल्लीवर आक्रमण केले. प्रश्न 9वा, पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने तोफखान्याची व्यवस्था यांच्याकडे दिली होती किंवा यांच्याकडे सोपवली होती किंवा बाबराची तोफखान्याची व्यवस्था कुणाकडे होती की ज्यामुळे विजय मिळवण्यात महत्वाचा सहभाग, की याच्यात उस्ताद अली आणि मुस्तफा हे नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो, की उस्ताद अली आणि मुस्तफा यांच्याकडे बाबराने पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये तोफखान्याची व्यवस्था सोपवली होती. प्रश्न 10वा, पुढीलपैकी कोणती बाब ही पानिपतच्या युद्धाचा परिणाम म्हणून मानता येईल? पुढीलपैकी कोणती बाब किंवा कोणती गोष्ट किंवा कोणते घटक हे पानिपतच्या युद्धाचा परिणाम म्हणून मानता येतील? तर अफगाणांची सत्ता आणि शक्ती लोप पावली. ब, भारतात मोगल सत्तेची स्थापना झाली. क, मेवाडचा महाराणा संग्राम सिंग किंवा राणा संग ज्यांना म्हणतात, की दिल्लीवर हिंदू राज्य स्थापन करण्याचे स्वप्न भंग पावले, की ह्या मेवाडच्या महाराणाचं स्वप्न दिल्लीवर हिंदूंचं राज्य स्थापन करण्याचं स्वप्न. आणि ड, वरीलपैकी सर्व. आणि म्हणून पर्याय ड आहे की वरीलपैकी सर्व, की ह्या पानिपतच्या लढाईने की अफगाणांची सत्ता लोप पावली, नष्ट झाली, म्हणजे अफगाणांची सत्ता नष्ट झाली, भारतात मोगल सत्तेची स्थापना झाली आणि मेवाडचा महाराणा संग्राम सिंह जे होते त्यांचं दिल्लीवर हिंदू राज्य स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं. म्हणून ड, वरीलपैकी सर्व हे योग्य पर्याय आहे. प्रश्न 11, खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे बाबरास पानिपतच्या पहिल्या युद्धात विजय मिळाला? खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे बाबरास पानिपतच्या पहिल्या युद्धात विजय मिळाला? अ, इब्राहिम लोदीच्या संशयी आणि हेकेखोर स्वभावामुळे अफगाण सरदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. ब, बाबराची युद्ध पद्धती त्या काळातील सर्वश्रेष्ठ युद्ध पद्धती होती. बाबराची युद्ध पद्धती त्या काळातील सर्वश्रेष्ठ युद्ध पद्धती होती. क, बाबराकडे सुसज्जित अशा प्रकारचा तोफखाना होता. आणि ड, वरीलपैकी सर्व. आणि म्हणून कोणत्या कारणामुळे बाबरास पानिपतच्या युद्धामध्ये विजय मिळाला? तर हे सर्व कारणांमुळे, की ह्या इब्राहिम लोदीचा स्वभाव, बाबराची युद्ध पद्धती आणि सुसज्जित असा तोफखाना होता. आणि म्हणून ड, पर्याय ड, वरीलपैकी सर्व ह्या कारणांमुळे बाबरास पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये विजय मिळाला. 12, पानिपतच्या पहिल्या युद्धापूर्वी भारतातील शासक आणि त्यांचे राज्य, की ज्यावेळेस बाबराने भारतावर आक्रमण केलं पानिपतच्या लढाईपूर्वी, त्यावेळेस कोणकोणते राज्य शासक होते आणि त्यांचं कोणकोणत्या राज्यावर वर्चस्व होतं किंवा कोणकोणत्या राज्याचे राज्यकर्ते होते? तर पंजाब दौलत खान लोदी होते, बंगालमध्ये नुसरत शाह होते, मेवाडमध्ये राणा संग्राम सिंह होते आणि दिल्लीमध्ये इब्राहिम लोदीची सत्ता होती. आणि अशा प्रकारे मित्रांनो, की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे होतं? प्रश्न 13, पानिपतच्या युद्धानंतर दिल्लीत बाबराच्या नावाने केव्हा खुतबा वाचला गेला? तर 27 एप्रिल रोजी शुक्रवारच्या नमाज प्रसंगी खुतबा वाचला गेला. 27 एप्रिल 1526 रोजी बाबराच्या नावाने खुतबा. प्रश्न 14, आग्र्यात हुमायूनला कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा कोणत्या शासकाच्या कुटुंबाकडून मिळाला? तर विक्रमादित्य या राजाच्या कुटुंबाकडून मिळाला, की कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा हुमायूनला विक्रमादित्य यांच्या कुटुंबाकडून. प्रश्न 15, बाबराच्या आत्मचरित्राचे नाव सांगून त्याची भाषा सांगा. तर बाबराच्या आत्मचरित्राला तुजुक ए बाबरी वा बाबरनामा म्हटलं जातं, त्याची भाषा तुर्की आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, की आपण ह्या जवळजवळ 15 प्रश्नांची चर्चा केली आहे, की आपली परीक्षा आता जवळ येते, आपण परीक्षेचा चांगला